नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय 18 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आला। आता आपण पाहूया महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तर या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या बाबी या निर्णयाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे ज्या भगिनींचे आतापर्यंत ई-केवायसी झालेली नाही त्यांच्यासाठी हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल। तर मित्रांनो, आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघूया या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया करण्यास दिनांक 18/11/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती। तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्याकडे त्यांच्या पती आणि वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता किंवा पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचारात होती। आता त्या अंतर्गत शासनाने हे परिपत्रक काढून यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। आपल्याला आता या ठिकाणी 31 डिसेंबरची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नसतील किंवा नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी। तर त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील त्यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासनास या बाबीची शिफारस करावी। अशा प्रकारे या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे। तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या महिलांचे ई-केवायसी ही थांबलेली होती किंवा OTPच्या आधारे होत नव्हती, ज्यांचे पती किंवा वडील हे हयात नव्हते। तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती जी बदल घडवते। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।